आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासूनच सण उत्सवाला सुरुवात झालेली आहे। त्यातच 15 ऑगस्ट आणि दहीहंडीची सुट्टी आठवड्याच्या शेवटी आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे आता पर्यटन आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर बाहेर पडायला सुरुवात झाली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। तर एकंदरीतच सुट्ट्यांचा काळ आहे, सलग सुट्ट्या आहेत, वीकेंड आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईकर हे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी शहराच्या बाहेर जात आहेत। मात्र यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी ठाण्यातून रिजवान शेख आणि नवी मुंबईमधून राहुल कांबळे हे जोडले गेलेले आहे। सुरुवातीला रिजवान यांच्याकडे जाऊयात। रिजवान, ठाण्यामध्ये नेमकी कशी स्थिती आहे, कसं नियोजन प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे, कारण वाहतूक कोंडीची मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवतीये। ऋतुजा, आपण जर पाहिलं तर मी सध्या ठाण्यातील बालकुम या मुख्य परिसरामध्ये आहे आणि आपण माझे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी संपूर्णपणे झालेली आहे। विशेष म्हणजे लांबच लांब रांग या ठिकाणी लागलेले आहे। विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांचे कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। परंतु आपण जर पाहिलं तर कोणीही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अद्यापर्यंत आलेला नाहीये। परंतु एक अधिकारी या ठिकाणी अंमलदार आहे, तो संपूर्णपणे या जो रांग लागलेला आहे त्याला पांगवण्याचा प्रयत्न करतो। परंतु आपण जर पाहिलं तर संपूर्ण मागे एक लोकांनी गाडी या ठिकाणी टाकलेली आहे आणि ते संपूर्ण 5 ते 6 किलोमीटर लांबच लांब रांग लागलेली आहे। ज्यामुळे शाळकरी विद्यार्थी, विशेष म्हणजे एक अँब्युलन्स देखील याच्यामध्ये अडकली होती आणि त्या अँब्युलन्सला मोठ्या प्रमाणात टोल देखील काढावा लागले याच्यामधून निघताना। परंतु आतापर्यंत संपूर्ण लाईन आहे ती अशाच पद्धतीने या ठिकाणी उभी आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा संपूर्ण चित्र मी ठाण्यातनं दाखवतो तुम्हाला। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात सांगण्यात येतो की ठाणे हे स्मार्ट सिटी मध्ये डिक्लेअर करणार आहे, परंतु 15, 16 आणि 17 हे 3 दिवस सलग सुट्टीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाणेकरांना विशेष म्हणजे आव्हान आहे, जर आपण या बालकुमचा जर रस्ता आपण उपयोग करत असाल तर पर्यायी मार्ग शोधू, कारण जेणेकरून आपल्याला मी स्वतः या ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। 1.5 तासापासून मी निघू शकलो नाही, त्यामुळे मला या ठिकाणी उभं राहावं लागलं या ठिकाणी। आणि आपण जर पाहिलं तर एकही ट्रॅफिकचा कर्मचारी, विशेष म्हणजे 1 ते 2 कर्मचारी या ठिकाणी उभा करण्यात, परंतु कुठल्याही ट्रॅफिकचा अधिकारी या ठिकाणी आतापर्यंत आलेला नाहीये। संपूर्ण ही जी ट्रॅफिक येते आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे, त्यामुळे कधीपर्यंत ट्रॅफिक क्लिअर होणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी रिजवान, आधीच नियोजनाचा अभाव आहे आणि त्यातूनच आता सुद्धा कोणताही पोलीस कर्मचारी तिथे नाही असं आपण सांगताय। सोबत रहा। यानंतर नवी मुंबईमध्ये जाऊयात। राहुल कांबळे आपल्या सोबत आहेत। राहुल, सध्या नवी मुंबईची काय स्थिती आहे? सलग सुट्ट्या आहेत, अनेक मुंबईकर हे पुण्याच्या दिशेने सुद्धा रवाना होत असतात, मुंबई सुट्ट्यांसाठी पुढे जात असतात, तिथली काय स्थिती आहे सध्याची? नक्कीच, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे कळंबोली जंक्शन। हे मुख्य म्हणजे कोकण आणि पुणे रिजनचं मुख्य प्रवेशद्वार मानलं जातं। इथून सुद्धा अलिबाग, कर्जत, रायगड, लोणावळा या ठिकाणी पर्यटक जात असतात। आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाशीपासून जर पूर्ण आपण आढावा घेऊया, वाशीपासून ट्रॅफिक जे सुरू होतं ते येऊन थांबतं एलपी ब्रिजवरती। एलपी ब्रिजवरती जो हायवे हा 6 लेनचा हायवे आहे, त्याच्या पुढे आल्यानंतर एक छोटासा ब्रिज लागतो, त्यामुळे त्याचे 3 लेन होऊन जातात। त्याच्यामुळे सुद्धा तिथे जे आहेत वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी होते। तिथून पुढे आल्यानंतर आपण बेलापूर खिंडीमध्ये आल्यानंतर कोकण भवन एक्सप्रेस ब्रिज आहे, त्या ब्रिज वरती सुद्धा 2 लेन सुरू होतात। 6 लेनच्या गाड्या 2 लेनवरती आल्यानंतर त्या ठिकाणी संतगतीनं ट्रॅफिक सुरू होतं। पुढे आल्यानंतर आपण कळंबोली जंक्शनवरती येतो। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुरुवात होत असते। भले लेफ्ट साईडला वाहतूक पोलिसांनी एक लेफ्ट जो आहे फ्री केलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कर्जत, अलिबाग, लोणावळा या ठिकाणी मुख्य हे जे आहे आउट या ठिकाणी होण्याचा हा रस्ता आहे। याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक या ठिकाणी होत असतं। परंतु आज जर पाहिलं तर आपण माझ्यामध्ये पाहू शकता ही जी परिस्थिती आहे, जास्तीत जास्त जी लोक उभा आहेत या ठिकाणी गावी जाणारी लोक आहेत आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी सुद्धा झालेली आहे। अजून तरी 6, 6:30 वाजायचा वेळ झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होईल। परंतु एकंदरीत जर पाहिलं तर काही मूलभूत जो पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे पुढे खड्डे पण आहेत, त्याच्यामुळे थोडंफार ट्रॅफिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अगदी सुट्ट्यांच्या 1 दिवस आधी सध्याची ही स्थिती आहे। पुढचे 3 दिवस सुद्धा महत्त्वाचे असतील, कारण या सुट्टीच्या कालावधीमध्ये अनेक जण हे सध्या प्रवास करत असतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।